मी दीपक परुळेकर, कॉमर्स कोचिंग क्लासेस, परुळेकर कॉमर्स कोचिंग क्लासेस. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बीकॉम 6 मॅनेजमेंट अकाउंट चालू आहे आपलं. बीईपी चालू आहे. कोणता हे चॅप्टर चालू आहे आपलं? बीईपी. बीईपी म्हणजे ब्रेक इव्हन पॉईंट, म्हणजे ब्रेक इव्हन पॉईंट. ब्रेक इव्हन पॉईंट मध्ये काय चालू आहे आपलं? पीव्ही रेशो. काय चालू आहे? पीव्ही रेशो. पीव्ही रेशो, द फायनान्शियल पोझिशन ऑफ सुनील कंपनी आर एस बिलो, असं तुम्हाला हेडिंग येणार. आणि या गणितामध्ये ऑलरेडी तुम्हाला कॉस्ट ऑफ मार्जिनल कॉस्ट दिलेली आहे. काय दिलेली आहे तुम्हाला? मार्जिनल कॉस्ट दिलेली आहे. बघा हे एक्झाम्पल मी लिहिलं इथं. नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे तुमचं ते लिहून दिलेलं आहे तुम्हाला. मग नेक्स्ट एक्झाम्पल दाखवलेलं आहे. आता या नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये सेल मधून व्हरायबल कॉस्ट मायनस करत असतात. मी प्रत्येक व्हिडिओला तुम्हाला सांगून राहिलेला आहो. व्हरायबल मध्ये कॉन्ट्रीब्युशन मिळेल किंवा ग्रॉस प्रॉफिट 2,25,000 मधून 1,80,000 मायनस केले 45,000 येतील. आता या 45,000 मधून फिक्स कॉस्ट मायनस करायची. काय मायनस करायची? फिक्स कॉस्ट 22,500, म्हणजेच तुम्हाला 22,500 नेट प्रॉफिट मिळणार. काय मिळणार तुम्हाला? नेट प्रॉफिट. फाइंड आउट द प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो, ब्रेक इव्हन पॉईंट आणि प्रॉफिट फॉर द सेल. 2,50,000. 3च फॉर्म्युले विचारलेले आहे तुम्हाला. आता सध्या किती फॉर्म्युले विचारलेले? 3. सेल टू अर्न प्रॉफिटचा फॉर्म्युला विचारलेला नाही. मग तो सोडवायचा नाही. जेवढं विचारलं तेवढंच सोडवायचं तुम्हाला. तर पहिले आपण प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो काढू. काय काढू आपण पहिले? प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो. प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो, कॅल्क्युलेशन्स ऑफ प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो. प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो. बघा आता पी व्ही रेशो इज इक्वल टू यस मायनस व्ही अपॉन यस इंटू 100. हा मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला आहे. पी व्ही रेशोचा फॉर्म्युला आहे. कशाचा फॉर्म्युला आहे तो? पी व्ही रेशोचा. यस किती आहे तुमची? 2,25,000 मायनस व्ही म्हणजे व्हरायबल कॉस्ट किती आहे? 1,80,000. 1,80,000. मग त्याला डिवायडेड बाय 2,25,000 इंटू किती करायचे आहे तुम्हाला? 100. आता बघा, आता यांना मायनस करायचे. 2,25,000 मधून 1,80,000 मायनस करसान तर 45,000 येणार आहे. किती येणार आहे ते? 45,000. त्याला डिवायडेशन 2,25,000 इंटू 100. मग या संख्येचं वरच्या संख्येला मल्टिप्लिकेशन करायचं. पहिले काय करायचं? मल्टिप्लिकेशन. 4,50,000 येणार. 2 झिरो चिपकून द्यायचे असे. 1 नी मल्टिप्लिकेशन केलं ते संख्या येणार. मग हे 2 झिरो उचलायचे आणि इथं ठेवायचे. ती संख्या खाली उतरायची. 2,25,000. 2,25,000. आता काय करायचं? ही 1 2 3 1 2 3. आता वरती आले 4,50,000 4,500 225. मग आता बघा 450. आता अगर टेबल बघितला तुम्ही तर 225च्या टेबलमध्ये 450 आहे का? हो आहे. 2 वरच आहेत. 200 प्लस 200 किती होतात? 400. आणि 25 प्लस 25 50 म्हणजे 50. आ गए बच्चे ध्यान में? तर 4 5 त्याला डिवायडेशन 2 2 5. कॅल्क्युलेट करून बघा 20% येणार. हा एक झिरो बाजूला ठेवा, आहे की नाही? म्हणजे तुम्हाला ते येणार पीव्ही रेशो. तो येणार तुमचा 20%. किती येणार आहे तो? 20%. याचा डिवायडेशन केल्यानंतर तो 20% येणार. 20% किती येणार तुम्हाला? 20%. मग आता आपल्याला काय काढायचं आहे सध्या? आता 2 नंबरला त्यांनी सांगितलेलं आहे ब्रेक इव्हन पॉईंट काढायचा. काय काढायचं? ब्रेक इव्हन पॉईंट. मग कॅल्क्युलेशन्स ऑफ बीईपी इन रुपीज. बीईपी इन रुपीज इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला मुलांनो? तो फॉर्म्युला म्हणजे एफ अपॉन 1 मायनस व्ही अपॉन एस आहे का? नाही. ज्यावेळेस पीव्ही रेशो विचारलेला असेल म्हणजे प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो विचारलेला असेल त्यावेळेस इथं लिहायचं आहे तुम्हाला प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो. त्यावेळेस काय लिहायचा फॉर्म्युला? प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो इज इक्वल टू एफ. एफ म्हणजे फिक्स कॉस्ट. किती आहे एफ? फिक्स कॉस्ट 22,500
500 डिवायडेशन 20 त्याला डिवायडेशन 100 हे पर्सेंटेज आहेत म्हणून इथं 100 घ्यायचं म्हणजेच आता याला वरती न्यायचं त्या संख्येला 25 इंटू 100 डिवायडेशन 20 मग या 20च्या टेबलला 100 आहेत का आहे ना आहे ना 21 चा 20 25 चा 100 22,500 इंटू 5 यांचं मल्टिप्लिकेशन वरती करा हे 1 डिवायडेशन आता या संख्येचं 5 ला मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजेच तुम्हाला काय करायचं 22,500 इंटू 5 करायचं आहे काय करायचं आहे 5 करायचं आहे तर हे दोन झिरो इथं येतील की नाही आणि या 225 ना 5 ला मल्टिप्लिकेशन केल्यावर येणार आहे 1,11,500 500 म्हणजेच 1,12,500 डिवायडेड बाय 1 म्हणजेच तुमचा बीपी इन रुपीज मध्ये येणार आहे 1,12,500 करून पाहायचं विद्यार्थी मित्रांनो कॅल्सीवरती बरोबर येते त्यासाठी टेबल पाठ करावं लागतं काय पाठ करावं लागतं टेबल आणि नंतर तुम्हाला आता काय काढायचं आहे प्रॉफिट आहे ना फॉर द सेल्स किती दिलेला सेल 2,50,000 2,50,000 पीटीचा फॉर्म्युला सर कोणता पीटीचा फॉर्म्युला बघून घ्या तो पीटीचा फॉर्म्युला जो असतो पीटी सेल दिलेला ना यस ब्रॅकेट पीव्ही रेशो मायनस एफ पीटी इज इक्वल टू यस म्हणजे या गणितामध्ये दिलेला सेल नाही हा यस म्हणजे या गणितामध्ये नाही तर जो विचारलेला तुम्हाला फाइंड आउट मध्ये तो सेल घ्यायचा कोणता सेल घ्यायचा फाइंड आउट मध्ये 2,50,000 पीव्ही रेशो 20/100 त्याला डिवायडेशन एफ म्हणजे 15,000 पीटी इज इक्वल टू 21 चा 20 25 चा 100 म्हणजेच 2,50,000 डिवायडेड बाय 5 मायनस 15,000 मग वरच्या संख्येसोबत मल्टिप्लिकेशन करा 2,50,000 तेच येणार आहे की नाही या वरच्या संख्येचं मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय 5 त्यानंतर इथं मायनसचं चिन्ह द्या आता काय चिन्ह द्या मायनसचं पीटी इज इक्वल टू आता 2,50,000 डिवायडेड बाय 5 5 चा 25 5 1 चा 5 5 चा 25 आहे की नाही हे 5 1 चा 5 5 चा 25 म्हणजे 5 0 4 0 त्याला डिवायडेड 1 मायनस 50,000 15,000 पीटी डिवायडेशन 50,000 मायनस 15,000 पीटी हे मायनस करा म्हणजेच किती येणार तुमचं नाही सॉरी चुकला आपला जो इथं फीस कॉस्ट जो दिलेला आहे हा फीस कॉस्ट विद्यार्थी मित्रांनो हा फीस कॉस्ट आहे 22,500 22,500 22,500 है ना 22,500 22,500 है की नहीं फिक्स कॉस्ट पहा हे बघा फिक्स कॉस्ट इथे 22,500 है ना ते 22,500 फिक्स कॉस्ट ते चुकीने लिहिल्या गेलं होतं बघा आता तर 50,000 मधून 25,000 मायनस करायचे किती राहता 27,500 छोटी मोठी चूक होतच राहते सगळ्यांच्यानेच होते लक्ष नाही द्या बघा फक्त गणित बरोबर आलं पाहिजे आपलं याचकडे लक्ष ठेवायचं 27,500 व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब
जरूर करा. नेक्स्ट लेक्चरला नक्की भेटू. काही अडत असेल, काही विचारायचं असेल तर कमेंट्स करून मला सांगा, म्हणजे मी तुम्हाला त्याचे ॲन्सर देणार.